शिक्षण क्षेत्रातील कार्यकुशल नेतृत्व, आदर्श शिक्षक विलास शिंदे काळाच्या पडद्यावर 2.5 महिने मृत्यूशी झुंज देत अखेर मेंदूतील रक्तस्राव झाल्याने त्यांची तब्येत बिघडली होती। नाशिक येथील दवाखान्यात उपचार घेत असताना 2.5 महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली। अखेर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी दवाखान्यातील अतिदक्षता विभागात शेवटचा श्वास घेतला। त्याच क्षणी अवघ्या महाराष्ट्रातील शिक्षक वर्ग हळहळला। एक आदर्श शिक्षक ते एक आदर्श मुख्याध्यापक असे कार्य करत असतानाच त्यांचे असे निघून जाण्याने शिक्षण क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली। त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामकाजामुळे ते लोकप्रिय होते। माध्यमिक विद्यालय अवनखेडे तालुका दिंडोरी येथे विलास काशीनाथ शिंदे हे मुख्याध्यापक पदी कार्यरत होते। दिंडोरी तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले। तसा दिंडोरी तालुका हा आदिवासी तालुका, तेथे एका छोट्याशा गावात राहून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य करत राहिले। सोनजाम येथे त्यांनी 1991 मध्ये शिक्षक म्हणून अध्यापन करण्यास सुरुवात केली। या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन केले, सतत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सहाय्य केले। अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी उपशिक्षक म्हणून कामकाज केले। ते करत असताना वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, निबंध स्पर्धा असो अशी एकही स्पर्धा नव्हती की शिंदे सरांचे विद्यार्थी त्यात सहभागी होऊन बक्षीस आणत नव्हते। ते स्वतःही एक कुशल वक्ते होते, कुशल सूत्रसंचालक होते। शाळेच्या प्रत्येक उपक्रमात भाग घेत असत। सतत पालक, विद्यार्थी, संस्था यांच्यातील हितगुज साधून विद्यार्थ्यांशी सर्वांगीण विकासासाठी सदैव त्यांनी प्रयत्न केले। 2021 मध्ये संस्थेने त्यांची अवनखेडे येथील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली। प्रसंगी पदरमोड करत विद्यार्थ्यांना लोक सहभागात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या। विद्यार्थ्यांसाठी जादा तास, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, व्यावसायिक शिक्षण असे विविध उपक्रम राबविले। आपल्या कार्याचा संस्थेत व जिल्ह्यात असा त्यांनी ठसा उमटविला। शैक्षणिक कामकाजाबरोबर ते सामाजिक कार्यातही अग्रेसर राहिले। त्यासाठी त्यांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। कालिका मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले। तालुक्यातील आदर्श मुख्याध्यापक म्हणूनही त्यांना पुरस्कृत केले गेले। अशा सर्व गुण संपन्न शिक्षकाकडे सर्व गुण होते। संगणकीय ज्ञानापासून ते वाद्यवादन, गायन, लेखन, अभिनय, अध्यापन, कुशल प्रशासन अशा सर्व अंगाचे ज्ञान त्यांनी आत्मसात मिळवले होते। विद्यार्थ्यांना हे ज्ञान जास्तीत जास्त कसे देता येईल यासाठी सतत प्रयत्नशील असणारा हा हरहुन्नरी शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावरही त्याच उमेदीने सतत कार्यशील असायचा। एक कुशल सूत्रसंचालक म्हणून विविध कार्यक्रमात शिंदे सरांचा सहभाग असायचा। जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत। त्यांचा आत्तापर्यंत आदर्श शिक्षक पुरस्कार कर्मवीर, रासवाग शैक्षणिक व आरोग्य संस्था राजाराम नगर यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारही कालिकादेवी मंदिर संस्थान नाशिक तसेच आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आदर्श गुरु सन्मानाने त्यांना देशदूत गुरु सन्मानाने सन्मानित करण्यात आले। शिक्षक, प्रशासन, विद्यार्थी यांच्यातील समन्वय विलास काशीनाथ शिंदे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक गुणवत्ता वाढवत असताना आपल्या कार्यकुशलतेचा ठसा
उमटवत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानगंगा ग्रामीण भागातील घराघरात पोहोचवण्याचे काम शिंदे सरांच्या इच्छाशक्तीतून झालेले दिसते. आदिवासी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पदरमोड खर्च करत त्यांनी त्यांची गरज दूर केली. गुणवत्ता, शिस्त, अनुशासन शालेय परिसरात निर्माण केले. अत्याधुनिक युगातील बदलांना तेवढ्याच निस्वार्थपणे स्वीकारून शैक्षणिक कार्यात झोकून दिलेले व्यक्तिमत्व शिंदे सराच्या रूपाने नाशिक जिल्ह्याच्या भूमीत पाहायला मिळाले. असे हे आदर्श शिक्षक विलास काशीनाथ शिंदे काही दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेले. त्याची हळहळ त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या सहकारी शिक्षक मित्रपरिवारांना ही लागून राहिली.